दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे। 26 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणामध्ये बुधवारी दुपारी 12,073 दशलक्ष घनफुटांच्या वर पाणीसाठा झाला होता। गेल्या 7 दिवसात मुळा धरणावर बुधवारी प्रथमच सूर्यदर्शन घडले। सकाळी 6 वाजता धरणामध्ये 11,674 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली होती, तर रात्री 9 वाजता धरणातील पाणीसाठा 12,214 दशलक्ष घनफूट एवढा झाला होता। नवीन पाण्याची आवक सकाळी 10,354 क्युसेक्सने सुरू होती, तर सकाळी 9 वाजता हा साठा 11,915 दशलक्ष घनफुटांवर गेला। मात्र पावसाने उसंत घेतल्याने सायंकाळी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक 5,514 क्युसेक्सवर घसरली होती। बुधवारी सकाळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली होती। दुपारी पावसाने विश्रांतीही घेतली। मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली असली तरी लाभक क्षेत्रावर मात्र समाधानकारक पाऊस नाहीये। खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे। त्यामुळे आता समाधानकारक पाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा आभाळाकडे लागले। सतीश फुलसौंदर सह मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।